राज्यात थंडी सध्या चांगलीच पडली आहे। उत्तरेकडून येणारा थंड वारा आणि यामुळे मुंबई सुद्धा गारठली आहे। 2 दिवसांपासून मुंबईकर चांगलेच कुडकुडतायत। सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा 16.2 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आलाय। तर मुंबईतलं हे तापमान 10 वर्षातलं विक्रम मोडणार आहे असं म्हटलं जात आहे। तर तिथं उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरलाय। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात किमान तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअसनं घसरलेलं आहे। पुढील 1-2 दिवस तापमानातील घटता आलेख कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे राज्यात सध्या चांगलीच हुडहुडी भरलेली आहे। या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत राज्यभरातून आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। आपल्या सोबत मुंबईतून याविषयी जोडल्या जात आहेत भाग्यश्री प्रधान आचार्य, कोकणातून जोडले जात आहेत भारत गोरेगावकर, नाशिकमधून आपले प्रतिनिधी महेश महाले, तर नागपूरमधून आपले प्रतिनिधी अर्थातच ज्ञानेश्वर आपल्या सोबत जोडले जात आहेत। ही आपण थेट अपडेट आपल्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींकडून घेणार आहोत। दोन दिवसांपासून मुंबईकर थंडीनं चांगलेच गारठलेले आहेत। यंदाची ही सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, मुंबई सुद्धा चांगलीच गारठलेली आपण पाहतोय, मुंबईकरांना देखील हुडहुडी भरलेली आहे। काल मुंबईतलं तापमान हे 10 वर्षातलं निच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय। नक्कीच लाघवी, खरं तर काल जी तापमान होतं ते 16.2 अंश सेल्सिअस इतक्यापर्यंत खाली गेलेलं होतं। 16.3 असं सेल्सिअस तापमान जे होतं ते 2016ला डिसेंबर महिन्यात होतं, जे आत्ता नोव्हेंबर महिन्यातच पाहायला मिळते आपल्याला जवळपास तेवढं तापमान। एकंदरीत जर बघितलं तर या थंडीने पूर्ण गारठून गेलेले आहेत मुंबईकर। खरं तर मुंबईकरांना एवढ्या थंडीची सवय नसते, त्यामुळे थंडी पडल्यानंतर अधिकच आपण बघतोय की शाल, स्वेटर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। विशेष म्हणजे प्रदूषणाची पातळी देखील थोडीशी खालावलेली पाहायला मिळते, कारण थंडीमध्ये प्रदूषणाचं प्रमाण देखील थोडं अधिक प्रमाणात वाढलेलं असतं। तर ही जी AQI जो आहे तो देखील मुंबईचा थोडा खाली आलेला पाहायला मिळतोय। कालपर्यंत तो 175 पर्यंत आलेला होता, त्यामुळे त्या संदर्भात देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा महापालिका असेल, मुंबई महापालिका या संदर्भात काळजी घेताना पाहायला मिळते। काही ठिकाणी त्यांनी बांधकामांचं जे बांधकाम जी आहेत ते जर हे तापमान AQI जर अधिक वाढला तर बांधकामांना देखील बंद करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र थंडी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। उत्तरेकडून जे थंड वारे येतात त्याचा हा प्रभाव असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात येतं। निश्चित भाग्यश्री, मुंबईतून आता जाऊया नाशिकमध्ये देखील चांगलाच गारठा पाहायला मिळतोय। महेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? लागवी, अगदी खरं आहे। खरं तर उत्तरेमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे खरं तर उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जी आहे ती थंडीची लाट पडलेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून नाशिकमध्ये कमालीचं निच्चांकी तापमान जे आहे ते बघायला मिळतंय। आज तर तापमान हे 9 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे। तर महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। खरं तर
थंडी मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि या थंडीमुळे खरं तर काही पिकांना जरी फायदा होत असला, गहू हरभरा या पिकांना फायदा होत असला तरी नाशिकमध्ये द्राक्षांची पंढरी म्हणून नाशिकला ओळखलं जातं. या द्राक्षांना मात्र थंडीचा फटका बसण्याची वेळ आलेली आहे, कारण जास्त अति थंडी पडली तर द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची भीती असते आणि यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्याची काळजी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. वेळोवेळी त्यांना ऊब दिली जाते. असं सगळ्याचा जो काहीसा प्रभाव आहे तो थंडीमुळे पडलेला आहे. मात्र एकूणच अचानक आलेल्या या थंडीमुळे खरं तर अनेकांना हुडहुडी देखील भरलेली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे, त्याचप्रमाणे रात्री शेकोट्या करताना नागरिक आपल्याला बघायला मिळत आहे. उबदार कपड्यांची घेण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकूणच ही थंडीची जी लाट आहे ती अजून एक हफ्ता अशीच राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. तर आता 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये निफाडचं तापमान सर्वात निच्चंकी तापमान हे नोंदवले गेलेले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे थंडीचं जे तापमान आहे ते आणखी निच्चंकी जाण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तविण्यात आलेली. त्यामुळे आता थंडीमुळे खरं तर नागरिक देखील हैराण झालेले आणि आरोग्याच्या समस्यांवर देखील काहीसे प्रभाव होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. निश्चित. महेश, नाशिक नंतर आता जाऊया आपण नागपूरमध्ये. ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? तापमान किती खाली घसरलेलं आहे? अगदीच लागवीजी, आपण रात्रीच्या तापमानाची नोंद जी आहे ते 4 ते 6 अंश सेल्सिअस दररोज सरासरी जी आहे ते त्याची घसरण होते. त्यामुळे नक्कीच जे आहे ते नागपूरमध्ये देखील थंडीची हुळहुडी जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी निघणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेत जाणारे लहान मुलं असतील, त्यांना जे आहे ते या थंडीचा मोठा फटका जो आहे तो पडताना दिसतो. आणि एकूणच पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने थंडी पडते आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी आरोग्याच्या समस्या देखील जे आहे ते उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडनं जे आहे ते वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की गरम कपडे परिधान करा, गरम पाणी प्या आणि आरोग्याची काळजी घ्या. अशा पद्धतीचे आवाहन जे आहे ते आरोग्य विभागाच्या वतीने जे आहे ते एकूणच नागपूरकरांना करण्यात आलेलं आहे. नागपूरसह विदर्भात जर पाहायला गेलं तर भंडारा जिल्हा असेल आणि यवतमाळ जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये जे आहे ते सर्वात कमी जे आहे ते तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडीचा पारा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भंडारामध्ये जर पाहिलं तर 9.6 सेल्सिअस अशी जी आहे ते तापमानाची नोंद करण्यात आली होती. नागपूरमध्ये 10.6 अशा पद्धतीची तापमानाची जी आहे ती नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच रात्रीला जे आहे ते 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमानाची घसरण होत असल्याने दिवसेंदिवस जे आहे ते थंडीमध्ये एकूणच जे आहे ते वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच जे आहे ते थंडीचा एकीकडे आनंद देखील नागरिक घेत आहेत, मात्र त्यासोबतच कुठे ना कुठेतरी आरोग्याच्या समस्या देखील उद्भवण्याची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याचं देखील काळजी घेण्याचे जे आहे ते आवाहन आता आरोग्य प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे. लागवीजी, अगदी अगदी. ज्ञानेश्वर, आता जाऊया आपण कोकणात, भारतकडे. कोकणात काय परिस्थिती आहे? कोकणात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर कोकण रेल्वे सुद्धा काहीशी एरवीपेक्षा मंदगतीनं धावतीये, विलंबानं धावतीये, अशी देखील माहिती समोर येते. कोकणात कसं वातावरण आहे? लागवी मॅडम, खरं तर कोकणवासियांना याच थंडीची प्रतीक्षा होती आणि गेली 8 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर संपूर्ण कोकणामध्ये धुक्याची चादर आपल्याला पसरलेली पाहायला मिळते. साहजिक आहे की याचा थोडाफार परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवरती झालेला दिसतोय. मग तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असो किंवा कोकण रेल्वेचा मार्ग असो, या मार्गावरती दाट धुकं पसरलेलं दिसतोय. त्यामुळे काही अंशी वाहतूक मंद गतीने, संत गतीने जरी चालत असली तरी कोकणवासियांना आणि कोकणातल्या शेतकरी बागायतदारांना दिलासा देणारा हंगाम आहे असं याला म्हणता येईल. कारण अर्थातच कोकणामधली जी भात शेती आहे ती अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि अर्थात उन्हाळी शेतीमध्ये कडधान्याची लागवड केली जाते. सर्वात महत्वाचा म्हणजे कोकणामधून येणारा आंबा आणि काजू या उत्पादनाचा हंगाम जो आहे तो अवकाळी पावसामुळे लांबणीवरती कुठेतरी पडला होता. सध्या जी थंडी कोकणामध्ये आहे त्याचा अंश साधारणतः काही ठिकाणी 17, काही ठिकाणी 18 आहे. नागरिक गारटले असले तरी कोकणवासीय मात्र या थंडीचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घेत आहेत आणि ही थंडी कोकणातील जे फळ बागायतदार आहेत त्यांना दिलासा देणार आहेत. हंगाम यंदा दर सरासरी जर आपण पाहिलं तर कोकणातली पहिली पेटी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च पर्यंत बाजारात येणं अपेक्षित असतं. मात्र अवकाळी पाऊस जो होता त्यामुळे हंगाम थोडासा लांब वरती गेला. मात्र अशाच पद्धतीची जर थंडी राहिली तर कोकणामधून आंब्याचं उत्पादन, काजूचं उत्पादन आणि त्याचबरोबर कडधान्याचं जे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना घेता येतील. त्यामुळे एकीकडे थंडीची लाट असली, गारठा पसरला असला, हुडहुडी भरली असली तरी ही थंडी कोकणवासियांना हवीहवीशी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अगदी अगदी. तुर्तास धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचाही आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.